नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. इतिहास व राज्यशास्त्र उद्या पेपर आहे. सगळा अभ्यास झाला आहे. एकूण एक प्रश्न प्रकार आपण नीट समजून घेतला आणि त्याच्यानुसार प्रिपरेशन केलं आहे. आता वेळ आहे पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं ते समजून घेण्याची, आणि जेवढं आपण टापटीप लिहिणार तेवढे आपल्याला गुण जास्त येणार. त्यामुळं प्रेझेंटेशनवरती फोकस हा खूप जास्त ठेवायचा आहे. सगळा अभ्यास झालेला आहे. आता शेवटचे काही तास बाकी आहेत. व्यवस्थित रिव्हिजन मारून ठेवा आणि पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं नीट समजून घ्या. आता अगोदरचे जर व्हिडिओ तुम्ही नसतील बघितले तर त्या व्हिडिओंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सगळे व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये उत्तरासहित सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ज्याचा तुम्हाला एक्झाममध्ये नक्की फायदा होईल. आता प्रेझेंटेशनला स्टार्ट करूया. त्याच्या अगोदर जशा आकृत्या आहेत तशाच काढायच्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय, ज्या ठिकाणी कृती असणार आहे त्या ठिकाणी जशा पद्धतीने आकृत्या दिल्यात त्याच पद्धतीने आकृत्या काढायच्या, हे डोक्यात ठेवा. प्रश्न पूर्ण झाला की पेन्सिलने रेषा मारत चला, म्हणजे वेळ कमी लागेल. आणि 2 गुणांचा प्रश्न असेल तर 4 मुद्दे, 3 गुणांचा असेल तर 6 मुद्दे, हे मिनिमम लिहायचं. मग त्यानुसार ज्या प्रश्नाचं उत्तरच मोठं आहे ना ते प्रश्न सिलेक्ट करा, म्हणजे आपोआप मुद्दे जास्त होईल आणि उत्तर एकदम व्यवस्थित दिसेल. आता बघा, हे पहिलं पेज कसं भरायचं माहिती आहे, त्यामुळं काय टेन्शन नाही आहे. प्रश्नपत्रिका ही तुमची अशी दिसेल. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये ना एक गोष्ट आहे बघा, आपल्याला मॅथ्स आणि सायन्ससारखं करायचं नाही आहे. इथे एक सिंपल नियम दिला आहे, संपूर्ण विधाने लिहिणे आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी जो काही पहिला प्रश्न आहे त्याचं विधान लिहिणं गरजेचं आहे आणि नंतरच आपल्याला उत्तर लिहायचं आहे. डोक्यात क्लिक झालं, समजलं नक्की? त्यामुळे ह्यांची उत्तरं लिहिताना एकदम व्यवस्थित प्रश्नाचा नंबर टाकायचा, उपप्रश्नाचा नंबर टाकायचा, MCQचा नंबर व्यवस्थित ह्या ठिकाणी मेन्शन झालं. त्याच्यानंतर जे उत्तर आहे त्याचाही नंबर टाकायचा आणि त्याच्यासमोर उत्तर लिहायचं. अशा प्रकारे तुमचा पहिला प्रश्न होईल, जो की होता विधाने पूर्ण करा. बरोबर समजलं? ह्याच्यानंतर पुढं चुकीची जोडी ओळखायची. आता चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहायची, म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आणि लिहायची आहे. मग त्या ठिकाणी बघा, व्यवस्थित चुकीची जोडी हेडिंग टाकायची आणि लिहायचं. चुकीची जोडी हेडिंग टाकलं, लिहिलं. चुकीची जोडी हेडिंग टाकून लिहिलं. डन. पहिला प्रश्न समजला. आता ह्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो, कृती पूर्ण करा. एकूण 3 कृती असणार आहेत, 1, 2, 3, आणि 3 पैकी आपल्याला 2 लिहायच्यात. आता ज्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे अगदी त्याच पद्धतीने आकृत्या काढायच्या आहेत. जसं या ठिकाणी गोल दिसतोय, हेही गोल आहेत, गोल आहे, गोल आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी आयत दिसतोय, आयत 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 आयत, रेक्टँगल दिसतोय, जसं आहे त्याच पद्धतीने काढायचं. आता उत्तर कसं लिहिलं आहे बघा, दिसलं? व्यवस्थित हेच उत्तर होतं. व्यवस्थित ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने या ठिकाणी काढलं. मग तुम्हीसुद्धा ही जर 2 उत्तरं तुम्हाला काढायची असतील, आता एक्झाममध्ये हे प्रश्न येतील का? नाही येणार, दुसरे प्रश्न येणार आहेत. मग त्यांची जशी आकृती असेल ना त्याच पद्धतीने काढताल. कळलं नक्की? चला, आता ह्याच्यानंतर महत्त्वाचे प्रश्न सुरू होतील. टिपा लिहा, सकारण स्पष्ट करा, उत्तरावरचे प्रश्न उत्तरं. आता हे कसे लिहायचे हे तर माहिती आहे तुम्हाला. आता टिपा लिहा, सकारण स्पष्ट करा आणि सविस्तर उत्तरे कशी लिहायची ते समजून घेऊया. बघा, सगळ्यात पहिलं टिपा द्या. व्यवस्थित 4 मुद्द्यांपेक्षा जास्त मुद्दे आलेले आहेत, मिनिमम 4 लिहायचे. प्रत्येक पॉईंट व्यवस्थित दिसला पाहिजे आणि पॉईंटच्या खाली ना हा जो स्पेस आहे ना इथं काही लिहू नका. त्याच्यामुळे तुमच्या पॉईंटचा जो सिक्वेन्स आहे तो व्यवस्थित दिसेल आणि उत्तर टापटीप वाटेल. आता तुम्ही जर या ठिकाणी एखादी लाईन मारली तरी पण चालेल, पण ती लाईन 1 सेंटीमीटरच्या वरती जाऊन देऊ नका, कारण ती जर जास्त झाली ना तर लिहिण्याचा जो काही एरिया आहे ना तो कमी होतो. मग असं वाटतं की तुम्ही जाणून बुजून करताय, त्यामुळे ती चूक करू नका. त्याच्यानंतर पुढं बघा, व्यवस्थित सकारण विधान स्पष्ट करायचं आहे, म्हणजेच कारणे द्या. याही ठिकाणी सेम त्याच वेमध्ये लिहिलं आहे, प्रॉपर वेमध्ये. आता हे उत्तर ऑलरेडी मोठं आहे. मोठं म्हणजे काय, प्रत्येक मुद्दा हा 3-4 ओळींचा होतो आहे, त्याच्यामुळं ह्या ठिकाणी मुद्दे व्यवस्थित मांडता आले. आता जर एखादं कारणे द्या छोटं असेल, मग त्यावेळेला काय करताल तुम्ही, कमीत कमी 2 लाईनचा एक मुद्दा लिहिण्याचा प्रयत्न करा, म्हणजे उत्तर थोडं मोठं वाटेल आणि 7 ते 8 ओळींच्या वरती उत्तर जाऊन द्या. कळलं नक्की? चला, आता ह्याच्यानंतर पुढे येतं सविस्तर उत्तरे लिहा. बघा, प्रश्न असा सिलेक्ट करायचा ज्याचं उत्तर मोठं आहे. 6 मुद्द्यांच्या वरती गेलं पाहिजे. व्यवस्थित 6 मुद्द्यांच्या वरती आपलं उत्तर गेलं. प्रत्येक मुद्दा 2-2 लाईनचा तयार झाला. नंतर प्रत्येक पॉईंट आपण मेन्शन केलेला आहे आणि त्याच्या खाली आपण काहीच लिहिलेलं नाही आहे. असं जर प्रेझेंटेशन ठेवलं तर आउट ऑफ मार्क आपल्याला कन्फर्म मिळतील. समजलं नक्की? चला, आता ह्याच्यानंतर पुढं राज्यशास्त्राचा पाठ सुरू होतो. याही ठिकाणी आपल्याला सेम गोष्ट करायची आहे. व्यवस्थित प्रश्न लिहायचा आणि त्याच्यानंतरच उत्तर लिहायचं. ही गोष्ट नीट डोक्यात ठेवा, हे अजिबात विसरू नका. ह्याच्यानंतर पुढं बघा, चुकी बरोबर सकारण स्पष्ट करायचं, संकल्पना स्पष्ट करायच्यात आणि कृती पूर्ण करायची. आता कृती जशी आहे त्याच पद्धतीने काढताल.
जसं आहे तसंच काढायचं आहे. पुढं थोडक्यात उत्तरे लिहा. आता ह्याच्यामधला मी एक प्रश्न तुम्हाला लिहून दाखवला आहे बघा. सकारण स्पष्ट करायचं होतं, चुकी बरोबर, व्यवस्थित विधान बरोबर असेल तर बरोबर लिहायचं, कारण असं लिहायचं. त्या ठिकाणी 4 पॉईंट आले पाहिजेत कारण तो प्रश्न 2 मार्कांचा आहे. मग 2 गुणांसाठी आपल्याला 4 मुद्दे लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळं ते मुद्दे व्यवस्थित मेन्शन करताल. आता प्रत्येक उत्तर लिहिण्याआधी थोडासा विचार करा, पॉईंट ठरवा आणि नंतरच उत्तर लिहा. तुम्हाला इतिहास आणि भूगोलाला वेळ तर पुरतो, त्यामुळे त्या पेपरला टाईम मॅनेजमेंटची तर काही गरज नाही आहे. पण प्रेझेंटेशनची गरज होती म्हणून प्रेझेंटेशनचा व्हिडिओ आणला आहे. तो तुम्हाला नीट समजला असेलच आणि याच पद्धतीने प्रेझेंटेशन ठेवा. व्यवस्थित प्रिपरेशन करा. अजून पण तुमच्या हातामध्ये बराच वेळ बाकी आहे, म्हणजे काही तास बाकी आहेत. तुम्ही व्यवस्थित युटिलाइज करा, प्रॉपर रिव्हिजन मारा. लास्ट जे मी कृतीचे व्हिडिओज आले होते त्यामध्ये तर बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. तो व्हिडिओ बघा, नीट समजून घ्या आणि अजिबात लोड घेऊ नका. तुमचा पेपर नक्की सोपा येईल. माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप ऑल द बेस्ट. नीट पेपर लिहा, व्यवस्थित पेपर लिहा. पेपर हा इझीच असणार आहे. प्रेझेंटेशनवरती फोकस ठेवा. एकही गुणांचा पेपर सोडायचा नाही आहे कारण आपल्याला आपला मागचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. त्यामुळे व्यवस्थित पेपर लिहा, व्यवस्थित प्रिपरेशन करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.